नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 29वा एपिसोड आहे. तर आज आपण या भागामध्ये मोसंबी संत्रा बागेला सूत्रकृमीचा होणारा त्रास तसेच सूत्रकृमीचे लक्षणे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार. आपल्याला कमेंटमध्ये एक शेतकऱ्याने सांगितलं होतं की सूत्रकृमीवर व्हिडिओ बनवा. तर आज आपण बघणार मोसंबी संत्रा बागेला सूत्रकृमीचा त्रास आणि त्याचे लक्षणे. सूत्रकृमीला आपण निमोटेड म्हणतो. सूत्रकृमीचं नाव काय इंग्लिशमध्ये, याला निमोटेड म्हणतो. तर नेमकी सूत्रकृमीचे लक्षण काय अगोदर हे आपण जाणून घेणार. तर शेतकरी मित्रांनो, सूत्रकृमीचे लक्षण असतात झाड मलूल अवस्थेमध्ये जाणे, झाडाची वाढ मंदगतीने होणे आणि झाडाचे पानं छोटे छोटे पडणे, हे लक्षण सूत्रकृमीचे असतात. आपल्याला पानांमध्ये काय प्रकार बघायला मिळतो? झाडाची वाढ ही मंदगतीने होणे, झाड मलूल अवस्थेमध्ये जाणे आणि झाडाची पानं छोटे छोटे होऊन झाडाची ग्रीनरी कमी होणे, हे लक्षण आपल्याला या सूत्रकृमीमुळे आपल्या मोसंबी संत्रा बागेला बघायला मिळतात. सूत्रकृमीला निमोटेड म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याचं नाव निमोटेड आहे. तर मोसंबी संत्रा बागेला सूत्रकृमीचा त्रास नेमका कसा होतो? आता सूत्रकृमीचा त्रास कसा होतो हे समजण्याच्या अगोदर सूत्रकृमी ही काय असते हे तुमच्या लक्षात अगोदर घ्यावं लागेल. तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक वनस्पतीमध्ये अन्नद्रव्य आणि पाणी घ्यायचं काम हे मुळांचं असतं. तर सूत्रकृमीमुळे काय होतं, त्या मुळांवर गाठी तयार होतात. जसं की आपल्या शरीरामध्ये, आपल्या नसांमध्ये जर ब्लडच्या गाठी तयार झाल्या तर आपल्याला मग हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. कारण आपल्या शरीराला जे अन्नद्रव्य रक्ताच्या स्वरूपात जे आपल्या पेशींना जात असते ते अन्नद्रव्य जाण्याला बाधा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला तिथं हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तसंच तंतुमय मुळावर जर गाठी आल्या तर त्या झाडाला अन्नद्रव्य घ्यायला प्रॉब्लेम तिथे निर्माण होतो. याला आपण सूत्रकृमी म्हणतो, म्हणजे निमोटेड. तर निमोटेड म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, तंतुमय मुळावर झालेल्या गाठी आणि त्या गाठीमुळे अन्नद्रव्य घ्यायला जो प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यामुळं आपली बाग ही मलूल अवस्थेमध्ये जाते. अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही, पानाची साईज त्या ठिकाणी वाढत नाही, ग्रीनरी कमी होते आणि झाड हे तुमचं त्या ठिकाणी मंद गतीने वाढतं आहे. तर हे आपण सूत्रकृमीचा त्रास बघितला. तर सूत्रकृमी नेमकी कशामुळे येते हे तुम्हाला या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. तर सूत्रकृमी येण्याचं मुख्य कारण आपण बागेमध्ये घेणारे आंतरपीक, त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. आणि आंतरपीक जोपर्यंत घेतो तोपर्यंतच हा प्रॉब्लेम असतो, मोठ्या झाडामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. तर त्यामध्ये आपण आंतरपीक घेत असताना मुख्य करून टमाटर, मिरची, भेंडी आणि वांग हे 4 आपण आंतरपीक जर त्या ठिकाणी घेतले, लगातार आपण 2 वर्ष 3 वर्ष आंतरपिकाची या निवड केली तर 100% आपल्या बागेमध्ये सूत्रकृमीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होतो. तर याच्यावर उपाययोजना तुम्हाला जर सुचवायचं असेल तर याच्यावर उपाययोजना अशा: आंतरपीक घेत असताना झाडापासून विशिष्ट अंतर ठेवून जर आपण ही पिके घेतली तर आपल्याला काही अंशी त्या ठिकाणी रिलीफ मिळतो, आपल्याला त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा उपाय म्हणजे सुडोमोनास नावाचं जे तुमचं औषध आहे, सुडोमोनास नावाचं औषध आपण त्या ठिकाणी जर ड्रिचिंग केलं तर त्या ठिकाणी सूत्रकृमी जे निमोटेड म्हणतो, निमोटेड या रोगाला सुडोमोनास हे औषध नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतं आहे. मग आपण आंतरपीक घेत असाल तर अंतर ठेवून हे पिकं घ्या, टमाटर, मिरची, भेंडी, वांग, आणि त्या ठिकाणी सुडोमोनासची ड्रिचिंग वर्षामध्ये 2 वेळेस केली तर त्या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. तर मग आता टमाटर, मिरची, भेंडी, वांग हे आपण अवॉइड करा किंवा अंतर ठेवून घ्या, जेणेकरून आपल्या बागेला सूत्रकृमीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. कारण हे आंतरपीक मोसंबीच्या फेवरमध्ये नसून मोसंबीचे शत्रुपीक म्हणून संबोधलं जातात. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, मोसंबीमध्ये टमाटर, मिरची, भेंडी, वांग, गहू, ज्वारी, बाजरी, मका, ऊस, पपई, केळी, शेवगा आणि वेलवर्गीय हे पिकं चालत नाही. मोसंबीला जर आपल्याला चांगल्या झपाट्याने वाढ करायची असेल, मोसंबीची ग्रीनरी टिकून ठेवायची असेल तर आपल्याला मोसंबी बागेमध्ये 2 किंवा 3 वर्ष त्यामध्ये सोयाबीन घ्या, तूर घ्या, मूग घ्या, चवळी घ्या, उडीद घ्या, ताक घ्या, हरभरा घ्या, ढेंचा घ्या, अद्रक घ्या, भुईमूग घ्या, कांदा घ्या, गोबी घ्या, कपाशी घ्या, असे पिकं जर घेतले तर आपल्या मोसंबीची वाढ चांगल्या पद्धतीने होते, आपली मोसंबी रोगापासून दूर राहते. तर आपण हे 4 पिकं जर घेतले तर आपल्याला सूत्रकृमीचा त्रास त्या ठिकाणी होतो. याच्या व्यतिरिक्त आपण जास्त पाण्याचे पीक जसं की तुमची केळी असेल, तुमचे गहू असेल, तांदूळ असेल, असे जर पिकं घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी फायटोप्थेरा प्रजातीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचनंतर आपण जर बाजरी, ज्वारी, मका असे उंच वाढणारे पिकं जर घेतले तर त्या ठिकाणी सुद्धा दमट वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी
आपल्या बागेला तुमच्या फायटोप्थोरा असेल, ट्रिस्टिजा असेल, या बुरशीचा प्रॉब्लेम निर्माण होतो. तसेच मका, गहू, तुम्ही बाजरी, मका, केळी अशी पिकं जर घेतले तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य कमतरतेचा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे तुम्ही आंतरपीक घेत असताना विशिष्ट अंतर ठेवून घेणे, तसेच आंतरपीक हे ठराविक सिलेक्टेड आंतरपीक जर घेतले तर आपल्या संत्रा बागेचं, मोसंबी बागेचं त्या ठिकाणी संगोपन व्यवस्थितरित्या होतं. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो 29व्या भागामध्ये मोसंबी संत्रा बागेला सूत्रकृमीचा होणारा त्रास, तसेच सूत्रकृमीचे लक्षण, यावर उपाययोजना कशा करायच्या, तसेच यापासून मोसंबीला त्रास कसा होतो आपल्याला या भागामधून समजलं असेल. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या आमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्राप्त होऊन तुम्हाला योग्य ती माहिती सहजरित्या उपलब्ध होईल.